आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वरांचेर लोकसभेत अंतरीम अर्थसंकल्प सादर करतल्यो। आकाशवाणीचो खबरां सेवा विभाग आज अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्पाचेर दिसभर खाशेली कार्यावळ प्रसारीत करतलो। अंमलबजावणी संचालनालयान झारखंडाचे आदले मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांकां लष्कराच्या जमनीच्या बेकायदेशीर विक्री संबंधीत कथीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्या। आयच्यान उत्तर प्रदेशांतल्या अयोध्या खातीर 8 नवी उड्डाणां सुरू जातलीं। FIH हॉकी 5S दादल्यांच्या संवसारीकरण 2024च्या 46व्या मॅचींत काल भारतान इजिप्टाचेर 6-8-4 अशा फरकान जैत मेळयलें। आतां पुराय खबरो। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वरांचेर लोकसभेत 2024चे अंतरीम अर्थसंकल्प सादर करतल्यो। अर्थमंत्री ह्या नात्यान सीतारामन 6व्या खेप अर्थसंकल्प सादर करतल्यो आनी सध्याचे लोकसभेचे हे निमाणे अर्थसंकल्प आसतले। फाटल्या 3 पुराय केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाण 2024 वर्साचे अंतरीम अर्थसंकल्पूय कागद विरयत आसतले। 2024 वर्साचे सार्वत्रिक वेंचणुके उपरांत नवे सरकार पुराय केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतले। आकाशवाणीचे खबरां सेवा विभाग आज अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्पाचेर दिसभराचो खाशेलो कार्यक्रम प्रसारीत करतले। अंमलबजावणी संचालनालयान झारखंडाचे आदले मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांकां लष्कराच्या जमनीच्या बेकायदेशीर विक्री संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्या। सोरेन हांणी आपलो राजीनामो राज्यपाल CP राधाकृष्णन हांचे कडेन सादर केलो। हेमंत सोरेन हांकां गव्हर्नर हाऊसांतल्यान रांचीच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या विभागीय कार्यालयान व्हेल्या। झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आनी राष्ट्रीय जनता दलाच्या युतीच्या 47 आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे फुडारी म्हूण चंपाई सोरेन हांकां वेंचून काडल्या। राज्यपाल CP राधाकृष्णन हांणी युतीचे पत्र आनी झारखंडाचे नवे मुखेलमंत्री चंपाई सोरेन हांकां वेंचून काडपाचो प्रस्ताव मान्य केला। मजगतीं हेमंत सोरेन हांणी अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सा आड झारखंड उच्च न्यायालयान रीट याचिका दाखल केल्या। नागरी विमान मंत्रालय आयच्यान उत्तर प्रदेशांतल्या अयोध्याक 8 नव्यो विमान सेवा सुरू करतले। नव्या विमान सेवा वरवीं अयोध्याक दिल्ली, चेन्नय, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबय आनी बँगलोर हांचे कडेन जोडटले। रक्षा मंत्री राजनाथ सिंग 3 फेब्रुवाराक विशाखापट्टणमांतल्या नेव्हल डॉकयार्डान जावपी INS संध्यायकाच्या कमिशनिंग सुवाळ्याची अध्यक्षता करपा खातीर विशाखापट्टणमाक भेट दिवपाचे आसात। तशेंच ह्या सुवाळ्याक नौदळ प्रमुख ॲडमिरल R हरिकुमार हाजीर आसतले। सुमार 3800 टन वजन उखलपाची तांक आशिल्लें हे 110 मीटर लांब जहाज 2 डिझेल इंजिनां वरवीं चलता आनी हे 4 जून 2021 दिसा सेवामुक्त केल्ल्या संध्यायकाचें नवें रूप आसा। 2 डिझेल इंजिनां वरवीं चलपी हे जहाज 18 नॉट्सपेक्षा चड वेगान वचूंक शकता। खोल दर्यांतल्या सर्वेक्षणाक हें एक बळिश्ट माध्यम थारतलें। गुजरात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जाता। अर्थमंत्री कनुभाई देसाय फाल्यां अदमासपत्रक सादर करतले। ह्या म्हयन्याचे 29 तारीख मेरेन चलपी अधिवेशनान सभाघराच्यो 25 बसका जातल्यो। पयल्या दिसा राज्यपाल आचार्य देवव्रत हांचे अभिभाशण जातलें। एक राष्ट्र एक वेंचणूक वेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष रामनाथ कोविंद हांणी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल आनी सुनील दत्तात्रय हांचे कडेन चर्चा केली। हो संवाद राजकीय पक्षां कडेन सल्लामसलत करपाचे प्रक्रियेचो एक भाग। ह्या विशयाचेर पक्ष फुडाऱ्यांनी आपले विचार मांडले। कोविंद हांणी देशान एकाच वेळार वेंचणूक घेवपाच्या प्रश्नांचेर राष्ट्रीय लोक जनता दलाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा आनी ताच्या पक्षाच्या हेर 2 वांगड्यां कडेनूय संवाद साधलो। तशेंच पक्षांच्या प्रतिनिधींनी आपली सुचोवण्यो कोविंद हांचे कडेन लेखी स्वरुपान सादर केल्यो। फाटल्या म्हयन्याच्या 30 तारखेक कोविंद हांणी मुंबय उच्च न्यायालयाचे आदले मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग हांकां मेळून ह्या विशयाचेर तांचें मत जाणून घेतिल्लें। भारत आनी पुर्तुगाल हांचे मदीं काल नवी दिल्लींत 4थी परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत जाली। हातूंत राजकीय संबंद, व्यापार आनी गुंतवणूक वाडप, संरक्षण, विज्ञान आनी तंत्रज्ञान आनी उर्जा क्षेत्रांत सहकार्य हाचेर लक्ष केंद्रीत केल्लें। पुर्तुगेज प्रजासत्ताकान काम करपा खातीर
भारतीय नागरिकांची भरती करपाच्या पायलट प्रकल्पाची बेगीन अंमलबजावणी करपाचेर तशेंच पयलो भारत पुर्तुगाल कॉन्सुलर संवाद करपाचेर दोन्ही बाजूंनी भर दिला अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगलें. गुजरातच्या लोथालांतल्या सागरी हेरिटेज कॉम्प्लेक्साच्या विकासा विशीं भारत आनी पुर्तुगाल हांचे मदीं चालू आशिल्ल्या सहकार्याचो दोन्ही बाजूंनी नियाळ घेतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. राष्ट्रीय राजधानीच्या साबार वाठारांनी आज सकाळीं उटंगराचो पावस पडलो. ताका लागून उण्यांत उणें तापमान 7.2 अंश सेल्सियस मेरेन देंवलें, जें सामान्या परस 1 अंश उणें आसा. हवामान खात्या प्रमाण आज सकाळीं 5:30 वरां मेरेन पालमांत 23 मिलीमीटर आनी सफदरजंगांत 30.8 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. काल रातीं सुरू जाल्ल्या उटंगराच्या पावसाक लागून जायत्या सुवातींनी रस्त्याचेर उदक साचलें. मजगतीं आज मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा आनी तापमान 8 ते 19 अंश सेल्सियस मदीं आसतलें अशें हवामान खात्यान सांगलां. राष्ट्रपतींच्या मान्यतायेन सरकारान काल 16व्या अर्थ आयोगाचे 4 वांगड्यांची नेमणूक केल्या. आदले सचीव अजय नारायण झा, आदले खाशेले सचीव खर्च एनी जॉर्ज मॅथ्यू, कार्यकारी संचालक अर्थ ग्लोबल डॉ. निरंजन राजाध्यक्ष हांची पूर्णवेळ वांगडी नेमणूक जाल्या. भारतीय स्टेट बँकेचे गट मुखेल अर्थीक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष हांची अंशकालीक वांगडी नेमणूक जाल्या. नीती आयोगाचे आदले उपाध्यक्ष अरविंद पनगरिया हांचे अध्यक्षतेखाला 31 डिसेंबराक 16व्या वित्त आयोगाची स्थापणूक जाली. 16व्या अर्थ आयोगाक 1 एप्रिल 2026 सावन 5 वर्सां खातीर शिफारशी दिवपाची जापसालदारकी दिल्या. ह्यो शिफारशी 31 ऑक्टोबर 2025 मेरेन दिवपाच्यो आसात. मोबायल फोन तयार करपाक वापरिल्ल्या कांय घटकांचेर सरकारान आयात करांत 5% कपात केल्या. अर्थ मंत्रालयाच्या अधिसुचने प्रमाण बॅटरी कवर, फुडलें कवर, मदलें कवर, मुखेल लेन्स, फाटलें कवर, GMS एंटिना, सीम सॉकेट, स्क्रू आनी प्लास्टीक आनी धातूच्या हेर यांत्रीक वस्तूंचेर शुल्क उणो केला. ह्या सगळ्या वस्तूंचेर आतां 15% आयात कर येवजी 10% आयात कर लागू जातलो, पूण अधिसुचणेन उण्या शुल्काची अंमलबजावणी करपाची खंयचीच तारीख स्पश्ट करूं ना. पत्रकारिता आनी जनसंचाराच्या मळार मुखेल संस्था भारतीय जनसंचार संस्था IIMC विद्यापीठ अनुदान आयोग UGCच्या सल्ल्यान शिक्षण मंत्रालयान डीम्ड विद्यापीठ जाहीर केला. हाचे बरोबरूच आतां IIMC डॉक्टरेट पदवी आनी पदवी दिवपाक अधिकृत आसा. भारतीय रिझर्व्ह बँकेन पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडाक रोखडेच प्रभावीपणान नवें गिरायक जोडप बंद करपाचो निर्देश दिला आनी 29 फेब्रुवारा उपरांत डिपॉझिट घेवपाक बंदी घाल्या. नियमांक सतत पाळो दिवंक नाशिल्ल्या खातीर आनी सामग्रीच्या निरीक्षणाकडेन संबंदीत हुस्क्यांक लागून पेटीएमाचेर कारवाय केल्या अशें RBIन प्रसिद्धी पत्रकात म्हळां. बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 35(अ) खाला आपल्या अधिकारांचो वापर करतना RBIन निर्देश दिला की 29 फेब्रुवारा उपरांत खंयच्याच गिरायक खात्यान प्रीपेड माध्यम, वॉलेट्स, फास्टॅग्स जावन कसलीच ठेवी आनी क्रेडीट वेव्हार किंवा टॉपअप्साक परवानगी दिवचे ना, पूण खंयचेय व्याज, कॅशबॅक वा परतावो खंयच्याय वेळार जमा करूं येता. FIH हॉकी 5S दादल्यांच्या संवसारीक करंड 2024च्या 46व्या मॅचींत काल भारतीय दादल्यांच्या पंगडान इजिप्टाचेर 6-8-4 अशा फरकान जैत मेळयलें. मनिंदर सिंगान 2 गोल केले. ह्या गोलांक लागून भारतीय पंगडाक जैत मेळ्ळें. मॅचीच्या सुरवेक सावन भारतीय पंगडान म्हत्वाची आघाडी घेतली आनी मध्यांतर सोंप मेरेन अर्द दुजींनी गोल केले. भारतीय पंगडान FIH हॉकी 5S दादल्यांच्या विश्वचषकांत 5वी सुवात मेळयल्या. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळीं 11 वरांचेर लोकसभेन अंतरीम अर्थसंकल्प सादर करतल्यो. आकाशवाणीचो खबरां सेवा विभाग आज अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्पाचे दिसभर खाशेली कार्यावळ प्रसारीत करतलो. अंमलबजावणी संचालनालयान झारखंडाचे आदले मुखेलमंत्री हेमंत सोरेन हांकां लश्कराच्या जमनीच्या बेकायदेशीर विक्री संबंदीत कथीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केल्या. आयच्यान उत्तर प्रदेशांतल्या अयोध्या खातीर 8 नवी उड्डाण सुरू जातली. FIH हॉकी 5S दादल्यांच्या संवसारीक करंड 2024च्या 46व्या मॅचींत काल भारतान इजिप्टाचेर 6-8-4 अशा फरकान जैत मेळयलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.